श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळदत्ताच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत सिद्धबेटावरती. सिद्धबेट म्हणजे माऊलींचं कर्मस्थान. तर माऊलींनी ह्या जागेवरती बरेच चमत्कार केले. त्यातल्या एका चमत्काराची माहिती आज आपण घेणार आहोत. चला. माऊली जेव्हा सिद्धबेटामध्ये वास्तव्यास होते त्यांनी बरेच चमत्कार घडवले. त्यातला एक चमत्कार जो घडवला तो ह्या स्थानावरती घडवला. सिद्धबेटात वास्तव्यास असताना श्री निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. त्यावेळी मांडे वाजण्यासाठी आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी खापर मिळवून दिले नाही. म्हणून माऊली श्री ज्ञानेश्वरांनी योग अग्नीने आपल्या पाठीवर मुक्ताई करवी मांडे भाजून घेतले व श्री निवृत्तीनाथांची मांडे खाण्याची इच्छा पूर्ण केली. त्यावेळी ज्यांनी विरोध केला तेच विसोबा माऊलींना शरण आले व संत मुक्ताबाई यांनी त्यांना बोध करवून दिला. तेव्हापासून त्यांना विसोबा खेचर म्हणून ओळखले जाऊ लागले व हेच विसोबा खेचर पुढे नामदेव महाराजांचे गुरु झाले. आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी श्री विठ्ठलपंत व रुक्मिणींना जेव्हा त्रास देण्यास सुरुवात केली त्यावेळी सिद्धबेटा लगत असलेल्या खेळगाव गावातील ग्रामस्थांनी त्यांना ह्या जागेवरती राहण्यास सहकार्य केले. ती ही जागा. ह्या जागेवरती संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंड व त्याचबरोबर विठ्ठलपंत व रुक्मिणी आई राहत होते. ह्या स्थानावरती एक समाधी सुद्धा आहे. असं म्हणलं जातं की या सिद्धबेटावरती जे 84 सिद्ध झाले त्यांचे प्रतिकात्मक म्हणून ही समाधी आहे. जेव्हा माऊली समाधी घेणार होते त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये एक वाळलेल्या वृक्षाची काठी होती म्हणे आणि ती काठी समाधी घेण्याची तत्पूर्वी त्यांनी इथे रोवली आणि त्याच्यानंतर या सर्वत्र या सिद्धबेटावरती सर्व जागेवरती आजनू वृक्षाची बाग तयार झाली आणि आजही तुम्ही पाहू शकता बरीच लोक इथे येतात आणि इथे येऊन ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. ह्या जागेवरती ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याचा पुण्य काहीतरी वेगळंच आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि ह्या आधी आपण हे स्थान पाहिलं आहे का हेही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.